नमस्कार मित्रांनो, मी अमोल तळेकर. आज सनेज केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडियातर्फे आज सांगली या ठिकाणी खानापूर तालुका आणि गावाचं नाव काय सर? कुर्ली या गावी आलेलो आहेत. आणि इथं सर आहेत. सरांचं नाव सांगतील. नाव सांगा सर तुमचं. सर्वजित पिसाळ सरांच्या आपण शेतामध्ये आलेलो आहे. टोमॅटोचं पीक आहे आणि ह्या टोमॅटोच्या पिकासाठी आपण आपल्या सनेज कंपनीचे काही प्रोडक्ट वापरले होते. तर कुठले प्रोडक्ट वापरले होते आपण? सनस्टिक, सनगार्ड, सॉइल केअर कुठे येते? सन महाराजा, सनस्टिक, सॉइल केअर आणि सनगार्ड हे 4 प्रोडक्ट आपण पाण्यातून सोडले होते, बरोबर? तर हे प्रोडक्ट सोडल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, काय रिझल्ट आला, आपल्याला काय जाणवलं? रिझल्ट बेस्ट आहेत आणि मुळी पण तुम्ही बघू शकताय. मुळीला ग्रीप म्हणा, पांढऱ्या मुळीचं हे जास्त आहे. अरे बापरे, बघा म्हणजे आता इथं पाहू शकता, हा एकदम पांढरी मुळी आहे, एकदम जारवा आहे प्रचंड आणि केसासारखे बारीक बारीक लहान जे दिसत आहे त्याच्यावरती ते मायक्रोरायझा वाढलेला आहे पूर्णपणे. आणि खाली पण आपल्याला मुळी दिसते. इथं ही सगळी मुळी सेटअप आहे चांगला. आणि हलकी जमीन आहे, दगडाची आता अक्षरशः इथं दगडी आहेत, म्हणजे एकदम मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा आपण पाहू शकताय जबरदस्त लेवलला झाडाची ग्रोथ तर चांगलीच आहे. आणि एकदम मुळ्याचं एक अतिशय जबरदस्त असं जाळ पसरलेलं आहे पहा. म्हणजे अशी एवढ्या हलक्या जमिनीमध्ये एवढी मुली, मला एक प्रश्न विचारायचा सर तुम्हाला, की ह्याच्या अगोदर एवढे असं डेव्हलपमेंट कधी डेव्हलपमेंट नव्हती बघितली. ओके. आणि झाड तुम्ही पाहू शकता इकडे सुद्धा, की आता हा जो प्लॉट दिसतोय, किती दिवसाचा प्लॉट आहे हा सर? आज पूर्ण 1 महिना झाला. म्हणजे बरोबर 1 महिन्याचा प्लॉट आहे, 30 दिवसाचा प्लॉट आहे. आणि दुपारी आता जवळपास 12:45च्या दरम्यान, म्हणजे एवढ्या प्रखर उन्हामध्ये आम्ही आता इथं शूट करतोय. तर अतिशय अप्रतिम असे फुटवे आणि तुम्ही फुटव्याची जाडी पण पाहू शकताय, एकदम जबरदस्त असे फुटवे. खोडाची जाडी पण चांगली आहे, पानाची साईज पण चांगली आहे, कलर एकदम, आणि फुलांचं सिटिंग पण चांगलं आहे. म्हणजे अजिबात कुठं एक सुद्धा कळी अशी गळलेली किंवा पिवळी अशी जाणवत नाही आपल्याला, म्हणजे पूर्णपणे सेटिंग चांगलं झालेलं आहे. तर हे प्रोडक्ट वापरून सर तुम्ही समाधानी आहात? हो, 100%. मग ह्याला फवारा पण घेतला होता? हो, फवारा पण घेतला होता. म्हणजे फवारणीला काय वापरलं होतं आपण? सनबूट, सन मॅजिक, अच्छा, सनस्टिक. म्हणजे हे फवारणी आणि ड्रेंचिंग ह्याचे कंबाईन रिझल्ट आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की इतर शेतकऱ्यांनी, जसं आज आपण विषमुक्त शेतीमध्ये काम करतोय, की आता कुठंतरी विषाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे शेतीमध्ये, तर विषमुक्त शेतीसाठी आपण प्रयत्नशील आहेत. मग इतर शेतकऱ्यांचा तुमचा काय सल्ला असेल की काय केलं पाहिजे त्यांनी? पुढची पिढी जर व्यवस्थित ठेवायची असेल तर ऑर्गॅनिक हे जेव्हा आपल्याला काम केलंच पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे काळाची गरजच आहे. आणि तुम्हाला असं वाटतं का ह्याला खूप जास्त खर्च होतो, म्हणजे पैसे जास्त जातात असं काय? अजिबात. केमिकल पेक्षा याला खर्च कमी आहे. म्हणजे खर्च कमी आहे, रिझल्ट चांगले आहेत. आणि सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून आव्हान असेल की आज तुमची जर शेती वाचवायची असेल तर तुम्हाला सुद्धा हे अशा ऑर्गॅनिक प्रोडक्टची मदत घ्यावं लागेल सनेज कंपनीचे माझ्याकडून. तर सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद की तुम्ही आज हा निर्णय घेतला आणि इतर शेतकऱ्यांनी पण सर्व पिकांमध्ये ह्या सनेजच्या प्रोडक्टचा तुम्ही वापर करावा. धन्यवाद.